मंडळी, आपल्याला इकडे शेव तयार करायची आहे आणि शेव करण्यासाठी आपण इथं ओवा घेतलेला आहे, थोडं जिरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, थोडी हळद घेतलेली आणि चवीनुसार मीठ घेतलेले आणि घरचंच बेसन पीठ आहे आपल्याला. तर चला तर मग जिरं, ओवा आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात घातलं, थोडंसं पाणी घातलं आणि त्याची बारीक अशी पेस्ट तयार केली. कारण अख्खं टाकलं तर शेव त्या सोऱ्याच्या छिद्रातून पडायला अवघड होतं, म्हणून असं केलं आणि ते एका चहाच्या गाळणीनं गाळून घेतलं आणि ओवा जिरे लसणाचं पाणी बाहेर केलं, काल चोथा बाजूला काढून टाकला. आणि त्यानंतर काय केलं, चोथा हे जे पाणी आहे ना ह्याची चव छान लागते. तर हे घेतलं, त्यानंतर काय केलं, आपलं घरातच बेसनपीठ आणि हे सगळं घरच्या साहित्यातच मंडळी आपण तयार केलेले शेव. तर त्यासाठी आपलं रोजचं वापरातलं बेसन घेतलं आणि मस्त सोजीच्या चाळणीनं चांगलं चाळून घेतलेले. आणि इथं मोजून नाही, मापून नाही, काही नाही, एक अंदाजानं आपल्याला 1-1.5 वाटीचा अंदाज घेतला असेल किंवा छोट्या 2 वाट्याचा. तर बेसनपीठ चाळून घेतलं. चाळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय केलं आपण, थोडंसं हे केलेलं आहे, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ 1-2 चमचे, पोहे खायचा अंदाज तांदळाचं पीठ घेतलं. कारण शेव कसे कुरकुरीत होते मस्तपैकी. आणि 3 ते 4 चमचे आपलं रोजच्या वापरातलं स्वयंपाकाचं तेल कडक करायला ठेवलं, तेलाचं मोहन टाकायचे, त्यामुळे तेल छान सॉफ्ट असे कुरकुरीत होते. आणि त्यानंतर काय केलं, इथं हळद टाकलेली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर काय केलेलं आहे, आणि ते जिरं ओव्याचं पाणी होतं आणि ते पण घातलं आणि हळद टाकली. आणि शेवटी काय केलेलं, आपण जे तेलाचं मोहन केलं होतं ना कडक, तर आपण हे मोहन त्याच्यामध्ये घातलेले. आणि आता हे मोहन घातल्याच्यानंतर काय करायचं, हे पीठ जे आहे ना पूर्ण पीठ असं हातानं चोळून घ्यायचं 1-2 मिनिट. तर कणाकणापर्यंत तेलाचं मोहन जर पोचलं ना तर छानपैकी शेव होते, अशी मऊसूत चांगली कुरकुरीत. तर ह्या सगळं चोळून घेतलं, हे सुनबाईनं पूर्ण केलेले आहे शेव तिनंच. आणि ह्या असं चोळून घेतलं आणि त्यानंतर काय केलं, मग नंतर चोळ्याच्या नंतर आता हे जिरं ओव्याचं पाणी होतं ना त्याच्यामध्ये, तर त्यामुळे थोडंसं पीठ ओलं झालं ना, आता लागलं तर आपण वरून थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि छानपैकी असं शेवचं पीठ घेतलेलं मळून. आणि शेवचं पीठ जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं. पातळ केलं तर चांगली शेव तार येत नाही आणि घट्ट केलं तर त्रास होतो असे सोऱ्यातून काढायला. तर तिनं ह्या अशा पद्धतीने केलं, मिडियम, म्हणजे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, ह्या असं थोडं थोडं पाण्याचा शिंतोडा घेत असं पीठ तयार केलेलं आहे. आणि त्यानंतर कारण आता पीठ तयार झालं ना की लगेच आपल्याला, कारण चिवडा तयार करायचा होता, तर चला म्हणलं आपण घरीच शेव तयार करू. तर या पातीनं गॅस पेटवला, ते पीठ झाल्याच्या नंतर भिजू द्यायचं ना काय ना, लगेच सुरू केलं. गॅस चालू करून घेतला आणि त्यावर कढईत मस्तपैकी तळण्यासाठी तेल घातलं आणि तेल थोडंसं भरपूरच घातलेलं आहे. तर छानपैकी. आणि इथं पहा मंडळी, आपला खायचा सोडा बिडा बिलकुल असं काही वापर नाही केलेला. तेल तापलं, थोडीशी गोळी सोडून बघितली आणि चला म्हणलं इकडं काय केलं, सोऱ्यामध्ये पीठ घातलं जे मळलं होतं ते शेवचं. आणि छानपैकी तेल तापलं आणि त्याच्यामध्ये शेवचं असं सोऱ्यामध्ये पीठ भरून डायरेक्ट तेलामध्येच शेवचा हे केला, येडा घेतलेला आहे. तर आपण मस्त. आणि कसं जास्त जर कडक तेल झालं ना तर शेव करपल्या जाते, चवीला छान लागत नाही. किंवा कोमट तेल असलं तरी पण शेव जास्त पाणी तेल ओढून घेते, ते तसं पण नाही. तर मिडियम साईजचं पाहिजे तेल. ते आपण मस्त छानपैकी येडा झालेला आहे. आणि म्हणजे खरं तर नाही का, आम्ही चिवडा करणार होतो भरपूर. आता सगळी नातोंड हे आलेले आहे, तर चला म्हणलं मग म्हणलं आपण घरीच शेव तयार करू विकतच्या आणेपर्यंत. आणि चिवड्यात टाकू म्हणले पोरांना दुपारच्या वेळेस खाण्यासाठी आपल्याला मस्तपैकी लाईटली म्हणून करू म्हणे. तर मग आम्ही काय केलं, सगळी तयारी केली, हे केली. आणि अचानक आता हे शेव करायचा आमचा विचार झाला की पाहुणे आले. तर आता पाहुणे आले तर म्हणलं चला, आता खेड्यामध्ये कसं कोणी शेजारचे येतं, ओळखीचं तर पाहुणे येतात. आणि मग आल्याच्या नंतर पाहुण्यांना बोलण्याचं ना, आता सुनबाईला वाटलं उशीर होईल खूप. मला म्हणले आई तुम्ही पाहुण्यांसंग गप्पा मारत बसा म्हणे, आपल्याला वेळ होते म्हणे, मी करते म्हणले शेव. मी म्हणलं तुला एकटीला कशी करतील, तुला हिवायचं नाही. नाही म्हणले मी करते म्हणले. मग तिनं शूट केलं आणि तिनं काय केलं, ह्या का पूर्ण शेवचं सगळं तिनं, म्हणजे मी काहीच तिला सांगितलेलं नाही, तिनं सगळं मनानं काढलं. मी हे घे ते घे असं तिला काहीच बोललेलं नाही. तर बा तिनं सगळं मनानं जिरं ओवा लसूण हळद सगळं म्हणली. मी म्हणली आई मी माझ्या मनानं घेते म्हणली, तुम्ही टेन्शन घेऊ नका, करते म्हणली छान. आणि तुम्ही फक्त वाईज द्या म्हणली, आज मला करू द्या म्हणली व्हिडिओ. नाही तिथं पाहुणे आलेत आणि पाहुणे बसले असताना आपल्याला चांगलं वाटत नाही ना असं आपण स्वयंपाकामध्ये. म्हणून म्हणली तुम्ही गप्पा मारत बसा म्हणे, मी करते म्हणली. मग तिनं पाहिजे असे सगळी तयारी केली पूर्ण. आणि आम्ही गप्पा मारेपर्यंत तिथून शेव केली पण आणि तयार झाली पूर्ण शेव. तर बघ एक
3 ते 4 येडे झाले असतील पहा असे आपल्या अंदाजानं आपल्या चिवड्यामध्ये टाकायचे होते. तर पहा इतकी छान तळली नाही तिनं, जास्त करपून दिली नाही, जास्त कच्ची ठेवली नाही, पुन्हा बिलकुल शेवण असं तेल धरलेलं नाही, काय ना असं तेलाच्या बाहेर काढत अशी कोरडी कोरडी अशी हाताला बिलकुल तेल लागलेलं नाही अशी तिने इतकी छान तळली पहा. आणि कसं आहे मंडळी, आता आपण साध्या सोप्या पद्धतीने केल्याशिवाय एकदम कुरकुरीत अशी झाली पहा आपल्याला. आणि काय काय कसं असते ती बॉम्बे बेसनचे करतात, आम्ही एकदम घरच्या साध्या घरच्या डाळीचं बेसन पेठा शेव केली पण इतकी भारी झाली ना, तर मस्तपैकी झाली बघा. तर मग चला म्हणलं माझे पाहुण्यासंग गप्पा गोष्टी चहा पाणी माझं झालं आणि तिकडं सुनबाईची पण इकडं शेव तयार करणं चालूच होतं. तर ह्या पाच झालं एक 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 येडा करून तिनं पूर्ण अशी शेव तयार केली पहा. आणि तयार केली आणि आमच्याकडे ऊन तर एवढं भयंकर आहे ना मंडळी. आता पाहता ऊन मे महिना संपत आलेला आहे, आता जून महिना नेमका सुरू झाला तरी पण आमच्या इकडचं ऊन बिलकुल असं कमी झालेलं नाही इतकं म्हणजे. आणि आत्ता तर नाही का काल परवा वारं वावदन पाऊस एवढा जोराचा पडला ना इकडं, आणि पाहिलं लगेच ऊन पण कडक आहे जसं काय उन्हाळ्यासारखं झाले. आणि तसं तर नाही का जून महिना पूर्ण उन्हाळ्यातच जमा असतो, ऊनच असतं जून महिन्यामध्ये. तर ह्या पातीनं असं करता करता झाली तिची पूर्ण शेव तयार करणं झाली पा. आणि झालं ना, आणि कधी आमच्या गप्पामध्ये पण बराच वेळ गेला आणि बसलोच. तर ह्या झाली पूर्ण शेव तयार करणं झाली मंडळी. आणि एक आता शेवटचा एक घाणा राहिलेला होता, तर म्हणून ती पण म्हणली नका म्हणली तुम्ही, मीच करते म्हणली नंतर हे करा म्हणली, तुम्ही बसा म्हणली तिकडं, मी मधून आले होते. तर एक शेवटचा घाणा राहिला होता ते पण तिनं केला, झाली तयार झाली शेव. आणि इकडं तर कळलं पण नाही तिनं एवढं फास्ट केलं मस्तपैकी. आणि नंतर नाही का आम्ही थोडीशी खाऊन भेटली तर इतकी भारी झाली मंडळी, छानपैकी अशी इतकी टेस्ट म्हणजे मीठ जिरं सगळं असं व्यवस्थित पडलं बघा, इतकी टेस्टेड चवदार झाली मस्तपैकी. आणि साधं कुठून काय आणायचं ना, घरच्याच साहित्यामध्ये बनवलेली शेव मंडळी. तुम्ही पण अशी साध्या सोप्या पद्धतीने करून पहा, इतकी भारी भन्नाट होती चिवड्यात टाकायला किंवा अशी नुसती अशी खाल्ली तरी एकदम छान, असं कुठलं सामान कमी जास्त झालं नाही. आणि पहिल्यांदा तिनं करून पाहिलेली होती शेव मंडळी, तेव्हा एवढी भारी छानपैकी. तर चला आवडली तुम्हाला मंडळी तर तुम्ही पण अशा पद्धतीने थोडीफार करून पहा आणि पहा मग किती भारी अशी टेस्ट लागते. असे करून तिनं 3-4 घाणे निवांतपैकी अशी मस्तपैकी शेव बनवली. तर पहा मग. आणि नंतर मग झाली, आता ही शेवटचा घाणा होता मंडळी. तर झाली बा आपली शेव तयार. आणि इकडे चिवडा तर अगोदरच मी केलेला होता पण त्याच्या शेव टाकायला. तर चला आता पाहुण्यांना पण वाटं लावलं आणि लावल्याच्या नंतर मग चला आता म्हणलं आपण वाईच द्यावं म्हणलं. तर बा म्हणजे कधी कधी असं पोरीसोरीनी, आजकाल पोरीसोरीनं काही सांगायची गरज नाही, सगळं व्यवस्थित मनानं करतात. चला तर मग झाली आपली शेव तयार.